नमस्कार मित्रांनो, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम खुसखुशीत, चविष्ट आणि वेगळी पालक चपाती रोल वडी। घरात उरलेल्या चपात्या आणि ताजा पालक वापरून अशी ही भन्नाट रेसिपी तयार होते। तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पालक रोलवडी बनवण्यासाठी इकडे मी अर्धा जोडी पालक स्वच्छ साफ करून धुवून बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता मी 4 चमचे छोटे बेसन टाकलेला आहे, पाव चमचा छोटा आलं लसूण पेस्ट टाकली आहे, अर्ध्यापेक्षा कमी असा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकलेला आहे, 1 चमचा तीळ, लाल तिखट पाव चमचाभर, पाव चमचा मीठ चवीपुरतं आणि जरासाच हिंग टाकलेला आहे। पालकचं मिश्रण व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये जरासंच पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही आहे। थोडंसंच पाणी टाकून हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने असं पालकचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे। मी हे शेळ्या चपातीपासून बनवत आहे, 2 चपात्या उरलेल्या त्यापासून मी ही पालक चपाती रोल बनवत आहे। तुम्ही हे ताज्या चपातीपासून पण बनवू शकता, सकाळी मुलांना टिफिनला देण्यासाठी। मुलं जर पालक खात नसतील तर या पद्धतीने असा पालक रोल बनवून देऊ शकता किंवा सकाळी चपात्या उरल्या असतील, संध्याकाळी काय करायचं हा प्रश्न पडत असेल चपातीचा, तर चहासोबत या पद्धतीने असं पालक चपाती रोल बनवून देऊ शकतात। हे बघा, मिश्रण पालकचं व्यवस्थित चपातीला लावून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने असा घट्टसर रोल बनवून घ्यायचा आहे। हे बघा, याच पद्धतीने मी दुसऱ्या पण चपातीचा रोल बनवून घेणार आहे। आपण जे पालक चपाती रोल बनवून घेतलेले आहेत ते आता वाफवून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी एका भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करत। पाणी थोडंसं गरम झालं की त्यामध्ये हे बघा, जाळीवरती हे आपण चपाती रोल बनवून घेतलेले आहेत ते वाफवण्यासाठी ठेवायचे आहेत। वरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटं वाफवून घ्यायचे आहेत। हे बघा, मी चपाती रोल 10 मिनिटं वाफवून घेतलेले आहेत। थंड झाल्यावरती हे रोल कापून घ्यायचे आहेत। 1 चपातीचा रोल मी मुलाला जायचं होतं बाहेर, त्यासाठी मी ते कापून त्याला तळून दिलेला आहे। आता 1 राहिला आहे, तो कापून आपण घेऊयात। रोल त्याचे पातळ पातळ अशी वडी करून घ्यायची आहे सुरीने कापून। बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ चवदार सारण असलेली ही वडी संध्याकाळच्या चहासोबत किंवा मुलांच्या टिफिनसाठीही एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे। हे बघा, वड्या कापून झाल्या की आपण तळायला घ्यायचं आहे। त्यासाठी मी तेल गरम करत ठेवलेलं, तेल गरम झालं आहे, जेवढे कढईमध्ये बसतील तेवढे तळण्यासाठी सोडायचे आहेत। 2 ते 3 मिनिटं झाल्यावरती दुसऱ्या साईडने परतून घ्यायचे आहेत आणि मस्त असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। हे बघा, मस्त असे खुसखुशीत पालक चपाती रोल वडी तळून तयार आहे। तेल व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे आणि एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। किती सुंदर दिसतायत बघा। तुम्ही पण ही पालक चपाती रोल वडी नक्की बनवून बघा, खूप छान टेस्टी होते। ही वडी तुम्ही चहासोबत, टोमॅटो केचप किंवा नारळाच्या चटणीसोबत पण खाऊ शकता। आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लाईक शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय। ही बघा, एक तोडून दाखवते, किती सुंदर अशी टेस्टी झालेली वडी।